डिसूजा चाळ मुंबईतली अशी एक जागा ज्या जागेचं नाव जरी ऐकलं तरी थरकाप उडतं। 27 साल पहले की बात है। चौल के लोगों ने पानी की कमी के कारण ये डिसाइड किया कि चौल में कुआं बनवा लेना चाहिए। आज 27 साल हो गए इस बात को, लेकिन आज भी उस औरत की चीखने और चिल्लाने की आवाज कभी बंद नहीं हुई है। आज भी कोई इंसान उस चौल के कुएं के पास से कभी गुजरता है तो उसे उस औरत की आत्मा खड़ी होती है। आणि अशाच ठिकाणी आपल्या एका सबस्क्रायबरासोबत असं काय प्रकार घडलं जो ऐकान तुम्ही हातरून जाशाल। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आपलेच एक सबस्क्रायबर अद्वैत जोशी यांनी आपल्यासाठी हे अनुभव पाठवल्याने तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर ते माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी असं व्हिडिओ बनवेन। आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। चला तर मग वळूया आपल्या आजच्या या अनुभवाकडे। माझं नाव अद्वैत। आज मी स्वतः अनुभवलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असय। आणि ही घटना अशा ठिकाणी घडली ज्या ठिकाण मुंबईतलं सगळ्यात भयंकर मानलं जातं। मी महिमका रावायचंय याआधी असो प्रकार मी कधीच अनुभवक नाही, पण लोकांकडसून मात्र त्या जागेवर इलेले बरेचसे अनुभव ऐकलेले होते। खूप जण या ठिकाणी भेट देऊक येतात, पण असे प्रकार वेळाकाळानुसारच घडले जातात। माझी तेव्हा वेळ खराब होती, म्हणूनच कदाचित हे सगळं प्रकार माझ्यासोबत घडलं। तर झालं असं, मी रात्री भजनासाठी एका ठिकाणी गेलो होतो। भजनाक जरा उशीरच झालो। थैचं सगळं झाल्यानंतर मी रेल्वेन माहीम या रेल्वे स्टेशनवर येऊन उतरलोय। तेव्हा माझ्यासोबत कोण नाही होतं, मी एकटोच होतोय। तरी रात्री 12:30 पावणे एकचं वेळ होतो। आधीच उशीर झाल्यामुळे मी जरा घाईघाईनंच घराकडे जाऊक लागलोय। खरा तर माका ऑटोन जाऊचं होतं, पण त्या दिवशी स्टेशनच्या बाहेर जास्त ऑटो नाही होते। मी 1-2 जणांक विचारलंय, पण कोण जाऊक तयार नाही, ज्यामुळे मग मी म्हटलंय की मरांदे आता चलतच जाऊया। तरी स्टेशनवरसून 15-20 मिनटं घराकडे जाऊक लागायची, आणि त्यात एक शॉर्टकटसुद्धा होतं जैसून 15 मिनटाच्या आत मी घराकडे पोचक शकत होतोय। पण आतल्या गल्लीन जाताना वाटेत ही डिसूजा चाळ लागायची, म्हणजे त्या चाळीच्याच बाहेरसून तो रस्ता जायचो। पण मी घाई गडबडीत असल्यामुळे माझ्या या डोक्यातच इला नाही। मी आपलं म्हटलंय की चलतच जातोय, तर मग आतल्या रस्त्यानं जाऊया। याआधी बऱ्याचदा त्या रस्त्यानं मी गेलो होतोय, पण माका ह्या भान नाही की ती वेळ आणि आताची वेळ वेगळी होती। इतक्या रात्री पहिल्यांदाच मी त्या रस्त्यानं जायत होतोय, आणि त्या आतल्या रस्त्यात जास्त कोणची जागमाग नसायची। लाईटी वगैरे तर होते, पण कोण सोबत नाही तर भीतीही वाटताच। मी आपलं कानात हेडफोन लावून सरासर चलाक लागलोय, आणि बघता बघता मी त्या डिसूजा चाळच्या जवळ येऊन पोचलोय। माझ्या ध्यानीमनीव नाही होतं की पुढे जाऊन असं काय घडात। चलता चलता पटकन मागसून एक रिक्षावाला इलो, आणि माका विचारूक लागलो, खंय जावचा तुमका, मी सोडू काय? म्हणजे मगातपासून स्टेशनवर मी इतक्या जणांक विचारलंय, पण कोण नेऊक तयार नाही। आणि ह्यो स्वतःहूनच इलो, पण थंयसून घर आता काय लांब रावला नाही होता, म्हणून मी तेका म्हणालोय, हो नको नको, मी घराजवळच येऊन पोचलोय। तर ऐकान तो रिक्षावाला थंयसून निघून गेलो। त्या दिवशी ती रिक्षा माका देवानच पाठवल्या नव्हती, पण मी त्या रिक्षेत न बसान खूप मोठी चूक केलंय। माका वाटलं की 5-1 मिनटाचंच अंतर रावलं, मग रिक्षा कशाक होई, पण ते काका माका सुखरूप घराकडे पोचवणार होते। पण माका आता नको झाला, आणि मी पायीच जाऊचं ठरवलंय। आणि बघता बघता मी त्या डिसूजा चाळच्या एकदम समोर येऊन पोचलोय। जसं मी थंय येतोय तेवढ्यात
म्हाका एक माणूस दिसलो जो दारीच्या नशेत पूर्ण दंग होतो. तो म्हाका बघून म्हणालो, ए काय चाललं. बघता क्षणी म्हाका समजलं की ह्यो दारुडो आसा आणि ह्याच्या तोंडाक कोण लागत. मी काही लक्ष देवक नाय आणि थंयसून पुढे जावक निघालोय. तेवढ्यात तो म्हाकसून म्हणालो, मी येऊ काय तुझ्यासोबत, म्हाका काहीतरी खाऊक पण दी. असं तो काहीतरी बडबडाक लागलो. मी ह्या वेळेक सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जावक निघालोय. आणि जसं मी थंयसून पुढे जातोय तेवढ्यात असो काय प्रकार घडलो जेचो मी विचारच करूक नाही होतोय. म्हाका मागसून एका हॉर्नचो आवाज ऐका केलो. तो एका बाईकचो हॉर्न होतो आणि बघता बघता बाईक वरसून एक मुलगो माझ्या समोर येऊन थांबलो. जेव्हा मी तेका बघितलंय तेव्हा म्हाका खराच वाटाक नाय माझो बँगलोरका रावणारो एक मित्र अचानकच बाईक घेऊन मुंबईत इलो होतो. तो अधूनमधून यायचो पण म्हाका सांगितल्याशिवाय कधी यायचो नाय. पण एवढ्या रात्री तो अचानक इलो कसो काय. बघता बघता तो म्हाका म्हणालो, अरे अद्वैत चल चायनीज खाऊक जाऊया. मी तर पूर्ण शॉकच झालोय. माझ्या तोंडासून शब्दच फुटत नाही होते. पण मी कसो बसो सावरत मी तेका म्हणालोय, अरे तू एवढ्या रात्री हय काय करतं आणि मुंबईत कधी इलो तू. त्यावर तो म्हणालो, अरे आजच इलय, तुका मी सांगणारच होतंय पण म्हटलं सरप्राईज देऊया, चल ना काहीतरी खाऊक जाऊया. पण त्यावेळी म्हाका घराकडे लवकर पोचायचं होतं कारण आई पप्पांक मी म्हणालं होतं की 12च्या आधी येईन म्हणून. पण आता तर 1 वाजून गेलो होतो. त्यामुळे मी तेका म्हणालोय, अरे नको नको, उद्या परवा कधीतरी जाऊया, मी आता घराकडे जातोय. तो माझ्या पाठीत लागलो होतो पण मी तेका काय ऐकाक नाय. आणि नंतर तो अचानक गाडी चलन पुढे निघान गेलो. म्हाका तेव्हा कळतच नाही होतं. माझ्या डोक्यात एकच विचार येत होतो की हो एवढ्या रात्री हय कसं काय येऊ शकता, ह्या कसं शक्य. आणि तोपर्यंत अचानक माझ्या कानावर अजून एक आवाज पडलो. तो एका बाईचा आवाज होतो. ती बाई रस्त्याच्या कडेकच उभी होती. जेव्हा मी तिच्याकडे बघितलंय तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण अंग भिजलेला होता, केस मोकळे सोडलेले होते. आणि ती माका म्हणाली, खय जातं, माका जरा विहिरीपर्यंत नेऊन सोड, हय बाजूक एक विहीर हा. ता ऐकून माझ्या तर अंगार काटूच उभं राहिलो. कारण मी ह्या डिसूजा चाळीबद्दल जे गोष्टी ऐकलं होतं ते म्हाका पटकन डोक्यात इले. तुमका जर माहिती नसत तर मी तुमका थोडक्यात सांगतोय. मुंबईतल्या जुन्या चाळींमध्ये ही डिसूजा चाळ येतं. आणि ही आधी तर चाळ एकदम चांगली होती. पण अचानक अशी काही एक घटना या चाळीत घडली. तेव्हापासून ही चाळ पूर्णपणे निर्जन्य झाली. एका बाईन चाळीच्याच मागे असलेल्या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्यान. आणि तेव्हापासून त्या बाईचं आत्मा त्या विहिरीवर भटकता आणि त्या चाळीत राहणाऱ्या लोकांका तो दिसाक लागलो. तेव्हापासून लोक घाबरान ती चाळ सोडून गेले. तेव्हापासून ही चाळ पूर्णपणे ओसाड टाकण्यात येली. अजूनपर्यंत हे असे प्रकार घडतात. आणि नेमकं तसंच काहीसं प्रकार माझ्यासोबत त्या दिवशी घडलं. ती बाई मी स्पष्टतः बघितलंय. आणि जसं ह्या सगळा घडला तसं मी जीव घेऊन तेसून पळान गेलोय. मागे वळानच बघूक नाय. आतापर्यंत नुसते ऐकलेले गोष्टी होते पण ह्या सगळा तेव्हा माझ्यासोबत घडला. काळजाचे ठोके खूप वाढले होते. धापा टाकत टाकत कसं तरी घराकडे येऊन पोचलोय. घरचे घाबरतील, अजून ओरडतील म्हणून त्यांका पहिल्यांदा याबद्दल मी काय सांगाक नाय. पण पुढच्या दिवशी सकाळी माका मरणाचो ताप भरलो. डॉक्टरांकडे वगैरे मी जाऊन इलोय. आणि त्याच दिवशी मी माझ्या त्या बँगलोरच्या मित्राक फोन लावलोय. कारण तो म्हणालो होतो की उद्या सकाळी येतंय म्हणून. पण त्याचो काय फोन बिन येऊक नाय. जसं मी तेका फोन लावून विचारतोय तेव्हा माका जा काय समजला ता ऐकान माझी अजूनच तणतणली. तो म्हणालो तो तर बँगलोर का असा आणि तो मुंबई का वगैरे काय येऊक नाय. तेव्हाच माका कळान चुकला की त्या रात्री वाटेत जी कोण माणसं मिळाली होती ती सगळी माणसं त्या भुताटकीची रूपा होती. त्यांनी माका थंय थांबवूक बघितल्याने पण नशिबान मी थंयसून पळान इलोय. आणि शेवटी त्या बाईन तिचं खरा रूप दाखवल्यान ज्यामुळे मी थंय चांगलं चांग काढलं होतं.
पण ह्या सगळ्या प्रकाराबद्दल मी घरच्यांका अजूनच सांगाक नाय, कारण म्हाका भीती होती की ते म्हाका ओरडतील. पण त्यानंतर जे काय प्रकार माझ्यासोबत घडाक लागले ते प्रकार बघून म्हाका घरच्यांका ह्या सांगाचा चिला. कारण रोज रात्री ती बाई माझ्या स्वप्नात यायची आणि म्हाका म्हणायची की चल माझ्यासोबत, म्हाका विहिरीकडे घेऊन चल. आणि जर मी ना ऐकलंय तर ती माझं गोळं धरून म्हाका मारूचो प्रयत्न करायचे आणि मी गडबडान जागो व्हायचंय. अशी सतत 2-3 दिवस म्हाका स्वप्ना पडली, ज्यामुळे नाईलाजान ह्यो सगळो प्रकार म्हाका आईक सांगाचो इलो. आईन जेव्हा ह्या सगळं ऐकल्यान तेव्हा ती घाबरली आणि लगेचच पप्पांका तिने ह्या सांगितल्यान. पप्पा तर म्हाका खूप ओरडले, पण ह्याच्यासून बाहेर पडणं खूप गरजेचं होतं. मग त्यांनी म्हाका एका माणसाकडे नेल्यानी. तो माणूस ह्या सगळा बघणारा होतो. त्यांनी खूप काय काय करून सगळा माझ्या डोक्यावरसून उतरवून काढल्यानी. तो म्हणालो की काय घाबरायची तशी गरज नाही. ह्यानी थंय अंग काढल्यान म्हणून जरा थंयचा लागला तर मी आता उतरवलंय. त्या माणसान तो उतारो काढल्यानंतर परत ती स्वप्न म्हाका कधीच पडाक नाय. ती बाई परत स्वप्नात कधीच येवक नाय. पण ह्या सगळ्यानंतर म्हाका आई पप्पांनी सक्त ताकीद दिल्यानी की कायो झाला तरी दिवसाचा सुद्धा तू आता थंयसून फिरकायचा नाय. तेव्हापासून त्या रस्त्याने येणं जाणं माझं कायमचं बंद झाला. पण ह्या सगळा घडला त्यामागे अजूनही एक कारण होतं. मी सांगितलंय ना, हे सगळे वेळा काळाच्या गोष्टी असतात आणि कधीकधी माणसाच्या गणावर सुद्धा अवलंबून असतं. माझं मनुष्य गण होतं म्हणून म्हाका भूतं दिसायची. ह्या आधीसुद्धा एक असो प्रकार घडलेलो जो आज मी तुमका सांगू इच्छितय. मी माझ्या मित्राच्या घराकडे गेलो होतोय. आम्ही रात्री खूप गप्पा गोष्टी मारून झोपाक जायत होतो. त्या मित्राची एक गॅलरी होती. मी सहज रात्रीचो गॅलरीत गेलोय आणि जेव्हा माझं लक्ष समोरच्या झाडावर गेलो तेव्हा मी स्पष्ट एका म्हाताऱ्या माणसाक त्या झाडावर बसलेला बघितलंय. तेव्हा म्हाका माहिती नाही होतं. म्हाका वाटलं की खरोखरच कोणतरी हा. मी मित्राक बोलवलंय, पण त्या झाडावर तेका मात्र कोण दिसत नाही होता. तो जो कोण होतो तो फक्त म्हाकाच दिसलो. आणि त्यानंतर असे बरेचसे प्रकार माझ्यासोबत घडत होते. कधी रात्री अपरात्री म्हाका अशी लोकं दिसायची ज्यांचं ह्या जगात अस्तित्वच नसायचं. तेव्हा म्हाका कळालं की माझं मनुष्यगण असल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. माझ्या घरच्यांका सुद्धा या कळान चुकलं, म्हणून त्यांनी म्हाका एका माणसाकडे नेल्याने आणि त्या माणसान म्हाका सांगितल्यान की क्वचितच असे प्रकार घडतात, पण तू घाबरा नको. ते तुझं काही एक वाईट करूचे नाही, तुका फक्त ते दिसतले. पण असा काहीसा दिसलं की माणूस ह्यो घाबरताच. म्हणून आई म्हणाली की काहीतरी उपाय सांगा. म्हणून त्या माणसान म्हाका एक धागो दिल्यान आणि तो म्हणालो की ह्यो धागो नेहमी हातात असा दे, मग हे प्रकार घडायचे नाही. त्या माणसान धागो दिल्यापासून हे सगळे प्रकार थांबले. तो धागो जुनं झालो की आपणच पडायचो. पण त्या माणसाकडसून आईन खूप असे धागे घेतले नव्हते, जेणेकरून धागो जुनं झालो की मी आईकडसून नवीन धागो बांधून घ्यायचं आहे. धागो हातात असताना कधीच असे प्रकार घडाक नाही. पण हे 2-3 अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतलं आहे. अजून म्हाका असे प्रकार दिसतात, पण धागो असत तर म्हाका काय होत नाही. आता ह्या काया तर म्हाका नाही माहिती. देवानच कदाचित माझ्या नशिबात असं सगळं लिहिल्या नसत. पण आत्तापर्यंत म्हाका कोणी त्रास मात्र देऊक नाही. जा काय हा ता फक्त डोळ्यांनी दिसता. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्हाला नक्की पाठवा. आणि अजून तुम्ही हा व्हिडिओक लाईक करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करून टाका. आणि सबस्क्राईब करूचा राहिला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.